आज आपण एक नवीन कन्सेप्ट पाहणार आहे. ठीक आहे, त्या कन्सेप्टचं नाव आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑब्लिक मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. थोडं समजायला ते थोडंसं अवघड जाईल, पण आपण एक प्रयत्न करूयात की ते समजून घेऊयात. आपण थोडं होय का करू ना, आपण त्याला थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, हे काय म्हणतात, ऑब्जेक्ट्स मुव्हिंग कॉन्स्टंटली इन सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. ठीक आहे, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एका सर्कलमध्ये कॉन्स्टंट स्पीडने कॉन्स्टंटली मूव्ह करतोय, ठीक आहे, तेव्हा काय होतं, फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. मग त्याचा फोर्स कुठे ऍक्ट होतो, सेंटर ऑफ सर्कलला. आपण सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन बघितली होती, छोटीशी डेफिनेशन काय म्हणत होते. ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे हा सर्कल मध्ये प्रवास करतोय, ट्रॅव्हल करतोय, तर याचा फोर्स कुठे लागतो, सेंटर ऑफ सर्कलला. ठीक आहे, इथे सेंटरला त्याचा फोर्स लागतो. फोर्स हा F ह्या सेंटरला त्याचा ऍक्ट होतो असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याच फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. ठीक आहे, हे झालं बेसिक्स. तर बघा, आता कन्सिडर करा, काय कन्सिडर करायचंय, M हे मास ऑफ ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टचं हे मास M आहे, तो v स्पीडनं ह्या सर्कल भोवती फिरतोय आणि r हा रेडियस ऑफ द सर्कल आहे. ठीक आहे, r हा रेडियस ऑफ सर्कल आहे. अशा प्रकारे आपण एक कन्सिडरेशन केलं आणि तेच कन्सिडरेशन करून आपल्याला काय वाटलं, फोर्स जो लागणारा फोर्स आहे तो mv²/r असा फोर्स आहे. m म्हणजे मास, v म्हणजे वेलोसिटी, r म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल. अशा प्रकारे हा सेंट्रिपिटल फोर्स F = mv²/r असा आला. इफ प्लॅनेट्स मुव्हिंग अराउंड सन, त्यांचा फोर्स काय असेल मग. आता हा सन कन्सिडर करू आपण. सेंटर, हा जो सेंटर आहे सर्कलचा, त्याला सन कन्सिडर केलं आणि त्या भोवती हे ऑब्जेक्ट म्हणजे प्लॅनेट्स मूव्ह करतायत, तर त्याचा फोर्स काय असेल हो, त्याचा फोर्स ही सेमच आपल्याला म्हणायला लागेल. त्याचा फोर्स ही सेंटरवरच ऍक्ट करतोय, म्हणजे त्याचाही फोर्स सेंट्रिपिटल फोर्स आहे, म्हणून आपण त्याही फोर्सला F = mv²/r असं म्हटलं. मग हे v² काय का घेण्यात आलं. ठीक आहे, आपण पाहतोय की आपण प्रत्येक फॉर्म्युला पाहतोय की हे का घेण्यात आलं, ते का घेण्यात आलं. सायन्स इज ऑल अबाउट व्हाय, हाऊ अँड वेअर असं. ठीक आहे, म्हणून हे क्वेश्चन विचारलेच गेले पाहिजेत. ठीक आहे, मग इथं v² का आलं. फास्टर मूव्हिंग ऑब्जेक्ट्स रिक्वायर सिग्निफिकंटली मोर फोर्स टू स्टे ऑन देअर कर्व पाथ्स. म्हणजे बघा, आपण सेंट्रिपिटल फोर्स बघितला, आपण त्या गोफनाला किंवा त्या दोरीला, स्ट्रिंगला आपण फिरवत गेलो, आपण त्याला खूप फास्टर फिरवत गेलो. ठीक आहे, मग ते फास्टर स्पीड त्या सर्कलमध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये राहण्यासाठी त्याला लागणारी जी स्पीड आहे ती फास्टर स्पीड लागते आणि त्यामुळेच आपण v न घेता v² घेतलं. ठीक आहे, पहा त्याच्या पुढचा कन्सेप्ट काय आला, स्पीड ऑफ प्लॅनेट आपल्याला जाणून घ्यायचं होतं. स्पीड ऑफ प्लॅनेट म्हणजे काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजेच t. पिरियड ऑफ रिव्होल्यूशनला कशाने कन्सिडर केलं, t या सिम्बॉलने. म्हणजेच स्पीड ऑफ प्लॅनेट बघा, हा काय, एक रिव्होल्यूशन सनच्या भोवती. ठीक आहे, आणि त्याच रिव्होल्यूशनला त्याने स्पीड ऑफ प्लॅनेट असं म्हणलेलं आहे. म्हणजे टी बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन वन रिव्होल्यूशन. ठीक आहे, हा जो डिस्टन्स ट्रॅव्हल करतो प्लॅनेट ह्या दिशेनं, हा पूर्ण जो डिस्टन्स इथून इथपर्यंत म्हणजे ह्या सेम पॉइंटला पूर्ण एक चक्कर लावणं, त्यालाच आपण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय प्लॅनेट इन वन रिव्होल्यूशन असं म्हणतो. त्याने जे डिस्टन्स कव्हर केले त्याला म्हणतो. आता बघा, हे डिस्टन्स काय इक्वल्स टू पेरिमीटर ऑफ ऑर्बिट. ऑर्बिट काय आहे, सर्क्युलर ऑर्बिट आहे. ठीक आहे, ऑर्बिट काय सर्क्युलर आहे, म्हणून त्यानं डिस्टन्स जे कव्हर केलं त्याला आपल्याला काय म्हणता येईल, 2πr. म्हणजे डिस्टन्स त्याने कव्हर केलेलं 2πr डिस्टन्स त्याने कव्हर केलं असं आपण त्याला म्हणता येईल. r म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. r म्हणजे टाइम टेकन इक्वल्स टू पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजेच t. घेतलेला टाइम म्हणजे एका रिव्होल्यूशनला लागलेला टाइम, आणि डिस्टन्स काय, r म्हणजे डिस्टन्स फ्रॉम प्लॅनेट ऑफ द अर्थ. त्याचा फॉर्म्युला झाला 2πr, आणि त्याच फॉर्म्युला पासून मग आपण नेक्स्ट काय डिराइव्ह करू शकतो. ठीक आहे, आपल्याला स्पीड काढायची होती, तर स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. ठीक आहे, डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल हा 2πr आणि टाइम टेकन किती, t म्हणजेच काय, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजेच टाइम टेकन. आणि त्यामुळं मी असं लिहू शकतो का बघा, v व्हेलॉसिटी इक्वल्स टू 2πr अपॉन t म्हणजे सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा त्याने ट्रॅव्हल केला तेव्हा आपल्याला असं भेटलं की v स्पीड इक्वल्स टू 2πr/t. पहा की आता न्यूटनला त्याला काय म्हणजे नेमकं काय करायचं होतं, त्याला काय डिस्क्राईब करायचं होतं. त्याची जर्नी स्टार्ट झाली एका छोट्या बेसिक कन्सेप्ट पासून आणि त्याने केप्लर्स लॉवर
असं आहे, म्हणजे के प्लस लॉवर आधारित त्यांनी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ वगैरे दिला. आपण कुठपर्यंत आलो होतो? v इक्वल्स टू 2πr/t, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑर्बिट काय म्हणतात प्लॅनेट्स अराउंड द सन. सनला काय सेंटरमध्ये ठेवलं आणि तो काय mv² अपॉन r एवढं. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण सेंट्रिपिटल त्याच्यावर फोर्स लागला होता आणि त्याने व्हेलॉसिटी काय आपण कन्सिडर केली 2πr/t. t म्हणजे टाइम टेकन बाय 1 रिव्होल्यूशन. असं त्याचं आपण थोडं घेत आलेलो. सिन्स आता मग आपल्याला काय करायचं, त्याला सेंट्रिपिटल फोर्स मध्ये ठेवायचे. ठीक आहे, आपल्याला त्याचा एखादा फोर्स काढायचे. आपण मग काय केलं, F इक्वल्स टू mv²/r त्याला सेंट्रिपिटल फोर्स मध्ये ठेवण्याचं काम करण्यात आलं. मग आता आपल्याला v तर माहिती आहे 2πr/t. मग मी काय करू, v ची जी व्हॅल्यू दिलेली आहे 2πr/t फॉर्म्युला ठेवू का? ठेवू शकतो ना. आता v बघा आणि v तर सेम. मग मी त्या फॉर्म्युल्यात ती व्हॅल्यू ठेवून दिली. म्हणजे काय, F इक्वल्स टू m v च्या जागी 2πr/t चा स्क्वेअर अपॉन r असं आपल्या त्या फॉर्म्युल्यात ठेवून दिलं. मग ते मी काय केलं, त्या फॉर्म्युलाला सॉल्व्ह केलं. F इक्वल्स टू m 2 ची व्हॅल्यू 4 कारण स्क्वेअर होती, पाय ची व्हॅल्यू π², r ची व्हॅल्यू r². आता t होता तो डिनॉमिनेटर मध्ये, त्यामुळं अपॉन r/t². हे आले इथपर्यंत लक्षात? ठीक आहे, आपल्याला आता इथपर्यंत लक्षात आले. ठीक आहे, मग मी पुढे त्याच फॉर्म्युला काय केलं, हा r डिनॉमिनेटर मधला आणि हा r नॉमिनेटर मधला काय केलं, यांना कट केलं. ठीक आहे, आणि याचा म्हणजे फॉर्म्युला एक नवीन तयार केला. काय, F इक्वल्स टू m 4π², r² च्या जागी r झाला, खालचा r कटून गेला आणि अपॉन t². ठीक आहे, म्हणजे शेवट फॉर्म्युला काय झाला, F इक्वल्स टू 4m π²r/t². आता हे काय झालं बघा, अकॉर्डिंग टू हे सेंट्रिपिटल फोर्स अकॉर्डिंग टू सर्क्युलर मोशन असं झालं. सर्क्युलर मोशन आपल्याला काय करायचं होतं, पण न्यूटनला काय करायचं होतं, केप्लरचे लॉ त्याने यूज केले होते. ठीक आहे, त्याद्वारे त्याला डिराईव्ह करायचं होतं. मग त्याने काय केलं, त्या केप्लर्स लॉ साठी डिराईव्ह करण्यासाठी काय केलं, मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं r² न डिनॉमिनेटर आणि नॉमिनेटरला. ठीक आहे, म्हणजे अंशाला आणि छेदाला त्यानं काय केलं, r² न गुणलं आणि भागलं. आता ज्या संख्येने अगर एखाद्या संख्येने तुम्ही सेम वरती आणि खालती जरी भागत असाल तर त्याचा फरक त्या इक्वेशनवर काय पडतो का? मॅथमॅटिक्सच्या रूलनुसार त्याचा इफेक्ट दोन्हीवर काही पडत नाही. ठीक आहे, म्हणजे सेम संख्येने जर वरीही आणि खालीही आपण एखादं काम केलं तर त्याच्यावर काहीच फरक पडणार नाही. त्यामुळं त्यांनी काय केलं, F इक्वल्स टू m 4π² इंटू r अपॉन t² हे केलं इंटू r² अपॉन r². आता त्याचा फॉर्म्युला पुढे काय डिराईव्ह झाला पहा, F इक्वल्स टू 4π² r² इंटू r³ अपॉन r² अपॉन इंटू t². ठीक आहे, हा फॉर्म्युलाद्वारे आपण काय केलं होता, आपण पाहिले की केप्लरचा लॉ काय म्हणतो होता, केप्लरचा थर्ड लॉ आठवा. ठीक आहे, केप्लरनी काय कॉन्स्टंट दिला, केप्लर्स कॉन्स्टंट. त्या फॉर्म्युलामध्ये काय होतं, t² अपॉन r³. हे जर समजलं नसेल तर आपलं सेकंड लेक्चर पहा आणि इथे या. ठीक आहे, k इक्वल्स टू t² अपॉन r³ असं त्याचं म्हणणं आहे. मग मी काय केलं, ह्या फॉर्म्युलामधून r³ आणि t² बाजूला काढला. ठीक आहे, काढू शकतो. ठीक, F इक्वल्स टू m 4π² अपॉन r² त्याला बाजूला काढलं r³/t². ठीक आहे, आता पहा केप्लरचं म्हणणं काय होतं, k इक्वल्स टू t²/r³. पण इथं काय आलं, r³ अपॉन t². म्हणजे काय, ह्याचा हा रिव्हर्स फॉर्म तयार झाला. केप्लरने जे कॉन्स्टंट दिलं होतं त्याचा रिव्हर्स फॉर्म तयार झाला. म्हणजे k इक्वल्स टू t²/r². मग मी जर केलं 1/k इक्वल्स टू r वरती गेला, t खाली आला, r³/t². म्हणून मी त्या फॉर्म्युल्यात काय केलं, 1/k पुट केलं आणि F इक्वल्स टू m 4π² अपॉन r³ अपॉन k. आता पहा या फॉर्म्युल्यामध्ये इम्पॉर्टंट पाहण्यासारखं काय, हा फॉर्म्युला तर डिराईव्ह झाला. आता यामध्ये बघा मास प्लॅनेटचं कॉन्स्टंट राहणार आहे, 4 नंबर कॉन्स्टंट आहे, पाय पण कॉन्स्टंटच आहे आणि k हा केप्लर कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्या पूर्ण फॉर्म्युलामध्ये सर्व गोष्टी कॉन्स्टंट आहेत एक्सेप्ट हा डिस्टन्स प्लॅनेटचा चेंज होणार आहे किंवा त्या ऑर्बिटमध्ये फिरण्याचा. ठीक आहे, आणि त्यामुळं आपण असं हा फॉर्म्युला डिराईव्ह केला की F इक्वल्स टू
कॉन्स्टंट अपॉन आर स्क्वेअर. आता याचा संबंध पुढे काय येतो आपण पाहूयात. सो पहा की आपण कुठपर्यंत आलो होतो. एफ इक्वल्स टू कॉन्स्टंट अपॉन आर स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यू तर कॉन्स्टंट होत्या, आर तेवढा चेंजिंग होता. ठीक आहे, आपण तिथपर्यंत येऊन आलो. आता काय म्हणलं मग न्यूटनने कन्क्लूड केलं. काय कन्क्लूड केलं? सेंट्रिपिटल फोर्स इज अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ प्लॅनेट. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स प्लॅनेटवर ऍक्ट करणार आहे, आपण ते पाहिलंच आहे. ठीक, रिस्पॉन्सिबल फॉर इट्स सर्क्युलर मोशन, म्हणजे जे सर्कल मध्ये जे प्लॅनेट्स ट्रॅव्हल करतात त्यासाठी ही सेंट्रिपिटल फोर्स ही रिस्पॉन्सिबल आहे, असं त्या न्यूटननं त्यांना सांगितलं किंवा जगाला सांगितलं. आणि ते काय? इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. हा जर सन आहे मिडल आणि हे जर प्लॅनेट आहेत, प्लॅनेट मोठा काढला का मी, चला ठीक आहे, आणि हा जर प्लॅनेट आहे, यांच्यामध्ये फोर्स हे इनव्हर्स रिलेशन आहे. म्हणजे काय? फोर्स हा सन जो ह्या प्लॅनेटवर फोर्स एक्झर्ट करणार आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजे डिस्टन्स जर वाढत गेला तर फोर्स कमी होत जाणार आहे, आणि डिस्टन्स जर ह्या दोघातला कमी झाला तर फोर्स वाढत जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. मग न्यूटनने काय आयडेंटिफाय केलं? दिस फोर्स टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे काय? आणि त्यानं सांगितलं की हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. म्हणजे ते फोर्स हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि आपल्याला आता हे सगळं त्यानं डिराईव्ह केलं आणि पोस्टुलेट केलं. ठीक आहे, आणि एक छोटासा नोट पॉईंट काय होता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर कम्पेअर्ड टू अदर फोर्सेस इन द नेचर. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्यांपेक्षा खूप वीक फोर्स आहे नेचर मधला, पण तो काय करतो? युनिव्हर्सला कंट्रोल करतो आणि फ्युचर हे डिसाईड करण्याचं काम ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा करत असतो. ठीक आहे, इथंपर्यंत ज्यांना समजलंय त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.